मित्रांनो, जर तुम्ही एम.एच नर्सिंग सी-ई-टी 2026 ची एक्झाम दिली असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आता आन्सर की आउट झालेल्या आहेत, ऑब्जेक्शन ट्रॅकरच्या डेट्स आउट झालेल्या आहेत आणि जर तुम्ही एक गोष्ट चुकीची केली, तर तुमचं कंप्लीट इयर वेस्ट जाऊ शकतं आणि ड्रीम गव्हर्नमेंट कॉलेजची सीट देखील हातातून जाऊ शकतं. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण या व्हिडिओमध्ये अशा 3 काही हिडन ट्रॅप्स पाहणार आहोत, ज्या या ऑफिशियल नोटीसमध्ये आहेत आणि 95 स्टुडंट्स त्यामध्ये कन्फ्यूज झालेत. एवढंच नाही तर तुमचे एक्स्पेक्टेड रिझल्ट डेट कधी असणार आहे आणि यानंतर सुरू होणाऱ्या कॅप राउंड काउन्सिलिंग बद्दल एक असं सिक्रेट रूल सांगणार आहे, जे तुम्हाला कंप्लीट YouTubeवरती देखील कोणी सांगितलेलं नाहीये. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की एक स्टेप जरी तुमची चुकली, तर तुमचं कंप्लीट इयर हे वेस्ट जाणार आहे. आता आपण ऑफिशियल नोटीस पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सी-ई-टी सेलवरती जायचंय. महाराष्ट्र सी-ई-टी सेल असं सर्च करा. त्याच्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट ती ओपन करा. तुम्हाला असं एक होम पेज दिसेल. थोडंसं स्क्रोल डाउन करा. स्क्रोल डाउन केल्यानंतर इथं पहा एम.एच नर्सिंग असं दिलेलं आहे. नोटीस नंबर 7 नर्सिंग सी-ई-टी 2026 ऑब्जेक्शन ट्रॅकर असं नाव आहे त्या नोटीसला. इथे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला ती नोटीस दिसेल एम.एच नर्सिंग सी-ई-टी 2026 ऑब्जेक्शन ट्रॅकर. The nursing CET was conducted in 3 sessions on 6th May and 7th May across महाराष्ट्र स्टेट. आपल्याला माहिती आहे 2 दिवसांमध्ये आपली एक्झाम कंडक्ट झाली होती आणि टोटल 3 सेशन्स होत्या. आता नेक्स्ट प्रोसेस असते ती म्हणजे क्वेश्चन पेपर पब्लिकेशन आणि आन्सर की पब्लिकेशनची. त्यासोबतच ऑब्जेक्शन रेझिंगची. आता यामध्ये फीस देखील लागते आपल्याला, ती देखील पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल, ऑनलाईन डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर अँड मॉडेल आन्सर कीज इन कॅन्डिडेट्स लॉगिन. आता क्वेश्चन पेपर एक्झॅक्टली काय होता आणि त्यासोबतच मॉडेल आन्सर की तुम्हाला डिस्प्ले होणार आहेत कधी, तर 22 तारखेला. तर ते डाउनलोड करून ठेवा. एक्झॅक्टली तुमचं ऑब्जेक्शन्स काय आहेत ते देखील आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तुम्ही आन्सर्स काय पुट केले होते. त्यासोबतच जर सी-ई-टी सेलने एखादा आन्सर चुकीचं टाकलं असेल, तर तुम्हाला त्यावरती ऑब्जेक्शन रेज करता येतो. आता ते कसं सबमिट करायचं ते आपण पाहूया. Online submission of objections regarding question paper or answer key through candidate login with payment of ₹1000 per objection through online payment gateway. आता जर एखादा आन्सर तुम्ही बरोबर टिक केला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ते सी सेलने चुकीचं दिलेलं आहे, सो तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन रेज करू शकता. आता त्याची फीस किती असेल? ₹1000. त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळी फीस पे करावी लागते. पर क्वेश्चन ही फीस असणार आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपल्याला फक्त 3 दिवस दिलेत. 22, 23 आणि 24 मे असे 3 दिवस दिलेत. या 3 दिवसात आपल्याला पेमेंट कंप्लीट करून आपलं ऑब्जेक्शन हे रेज करायचं आहे. आता आपल्याला अजून एक गोष्ट येते, की क्वेश्चन पेपर त्यासोबतच मॉडेल आन्सर की आपल्याला कुठे दिसेल? तर काही नाही, तुम्हाला सी-ई-टी सेलवरती जायचंय. तिथे तुम्हाला लॉग इन करायचंय. ओके. लॉग इन केल्यानंतर एक तुम्हाला सेक्शन असेल. तिथे तुम्हाला पेपर देखील डिस्प्ले होईल आणि आन्सर की देखील डिस्प्ले होईल. तुम्ही जो आन्सर सबमिट केलाय. Candidates are hereby informed that only those objections for which successful online payment is made shall be considered for review. आता या 3 दिवसात जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून सक्सेसफुल झाला असेल, तरच तुमचं ऑब्जेक्शन हे कन्सिडर केलं जाईल. अदरवाईज तुमचं ऑब्जेक्शन हे रिजेक्ट करण्यात येईल. आता रिप्रेझेंटेशन्स और complaints regarding questions and answers received through email or by any other mode shall not be considered. आता तुम्ही जर सी-ई-टी सेलला ईमेल करताय किंवा कॉल करून सांगताय, अदरवाईज किंवा दुसरं काही वे चूज करताय तुमचं ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी, तर ते कन्सिडर केलं जात नाही. इकडे आपल्याकडे ऑब्जेक्शनची विंडो रेज होती, डिस्प्ले होती. तिथेच जाऊन आपल्याला ऑब्जेक्शन रेज करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या व्यतिरिक्त अजून कोणते डाउट्स असतील तर मला कमेंट करून सांगू शकता. आता मित्रांनो पहा, त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर एक्झॅक्टली आपली खरी धावपळ असते ती सुरू होते. बरोबर आहे. आता कॅप राउंड ऍडमिशन सुरू होतं. कॉलेजचे प्रिफरन्स कोड जर तुम्ही चुकवलेत किंवा डॉक्युमेंट्स जर तुमचे कमी पडले, तर चांगले मार्क्स असून देखील तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही आणि असं लास्ट इयरच्या स्टुडंट सोबत झालंय. आता म्हणूनच तुम्हाला आम्ही एक परफेक्ट
काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केलेला आहे फक्त तुमच्यासाठी. यामध्ये मी स्वतः तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, तुमच्या मार्क्सनुसार कोणत्या कॉलेजला पहिला नंबर द्यायचा, हे सगळं लाईव्ह गाईड करणार आहे. आता करिअर सोबत तुमच्या अजिबात रिस्क घेऊ नका. लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, ज्याची फीस आहे फक्त ₹999 आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता ऑब्जेक्शन रेज कसं करायचं किंवा बाकी कशावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, तर मला कमेंट करून सांगा. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.